बाबा 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 काय थंडी आहे. तर लिलावाच्या नंतर इकडे अजून खूप साऱ्या मच्छी विकतात. ही वाली सुकी सुरमई आहे, सुकी सुरमई. हा आणि बायको बघते एकदम. ए हा बघा मावशी, हा हा पकडतो हा. एक नंबर. तर अशा प्रकारे आपली थाळी आहे, सुरमई, बांगडा आणि कोलबी. गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आम्ही चाललो आहोत खूप टाइम नंतर कोकणामध्ये फिरायला. ते पण कुठे जातोय आपण सोनू? कुठे जातोय? बीचवर. कुठल्या बीचवर जातोय? कुठल्या बीचवर जातोय? अरे कुठे गेला शिव? गायब झाला. तर आम्ही चाललोय दापोलीला. दापोलीच्या 2-3 बीचला आम्ही एक्सप्लोअर करणार आहे आणि इतर पण काही गोष्टी जर का मिळाल्या ऑन द वे तर ते पण एक्सप्लोअर होते. खूप शॉर्ट ट्रिप आहे आमची, 2 दिवसाचीच आहे. बरोबर ना? कारण ह्यांना शाळेला सुट्टी नाही आहे. बऱ्यापैकी सगळं सामान पॅक झालेलं आहे. आमची गाडी पण रेडी आहे आणि आमचे ड्रायव्हर दादा. ही आहे आमची गाडी. वातावरणात थंडी बघा, धुकंच धुकं आहे सगळीकडे. हा बघा कसला व्ह्यू आहे, जबरदस्त. बाबा 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 काय थंडी आहे. बोलतोय तर वाफ येते माहिती तोंडात ना. दिसते का माहित नाही पण ॲक्च्युली वाफ आहे. असू नका. आमची पॅकिंग झालेली आहे बऱ्यापैकी. सगळं सामान आम्ही वर टाकतोय कारण 10 जण आहोत आणि ही आमची गाडी आहे. थंडी आहे ना, थंडी, त्यामुळे जरा आम्ही गाडीमध्ये एकदम नीट बसणार आहोत सगळे. मस्त गरमी घेत. सगळे रेडी आहेत, सज्ज. काका सर रेनकोट हे स्वेटर बिटर नाही का काही? कशाला थंडी नाहीये. हा वाफ द्या तोंडात ना, वाफ येते बघा. धुकं बघा कशी येत आहेत. गाडीमध्ये हवा नाही. आता तरी दिसते का? आणि वर्षाखेरीज आमची ट्रिप निघाली. पूर्ण बघा व्हिडिओ कारण धमाल असणार आहे. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. इकडे बघा, इकडे चिपळूणमध्ये तर थंड वातावरण आहेच. हा आहे परशुराम घाट. तिकडे देखील धुकच होती. पण जसजसं आम्ही पुढे गेलो, खेड किंवा त्याच्या आत, हळूहळू ऊन यायला लागलेलं. दीप्ती हॉटेल हे सतीशच्या ओळखीचं हॉटेल आहे. काय माहीत नाही कसं, पण आम्ही तिकडे आलो नाश्त्याला आणि नाश्ता अप्रतिम आहे. सगळ्यांनी मिसळपाव घेतला बऱ्यापैकी. शुभमने घेतलं आहे कांदे पोहे, त्याला पण आवडले. सतीश त्याचं काय नेहमीचंच असणार आहे. आता कसं काय माहीत नाही कुठला अकाउंट आहे, बट चांगलं आहे. तिकडे वरचं पण जेवण झालेलं आहे. सो आम्ही पोचलेलो आहे भर उन्हात या दापोली बीचवर, मुरुड बीचवर. रूममध्ये चेक इन केलेलं आहे आणि सगळं सामान सोडून एवढ्या उन्हात पण आम्हाला एवढी इच्छा झालेली की समुद्रावर यावं. आणि आम्ही पोचलेलो समुद्रावर. सगळे एन्जॉय करतायत, खूप जास्त एन्जॉय करतात. सध्या फुटबॉल खेळून झालं, मन भरलं. आता मी ब्लॉग करायला घेतला. मम्मी पप्पांची बघा ये भिंत. ए मम्मी बाय. पोरांचे पण धमाल चालले, खड्डे बिड्डे करतायत. बाहेर खात आहे माझं. जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. सध्या व्हेजच आहे कारण आम्हाला जायचं संध्याकाळी बंदरावर हरणेच्या. तिकडनं ताजी ताजी मच्छी घेऊन संध्याकाळी पूर्ण तुफान असणार आहे. सध्या एन्जॉय करूया, चला. बरेच फर्स्ट बीच एक्सपिरियन्स. कसं वाटतंय? काय एवढं मोठं काय? दुपारी जेवण झाल्यावर थोडं रिलॅक्स करून आम्ही निघालो हर्नई बंदरावर. कारण 4 वाजता लिलाव सुरू होतो. तर 4 संध्याकाळी आणि सकाळी 8 वाजता. 15,300. हर्नई बंदरावर आलो आणि तिकडे लिलाव लागलेला आहे. तर भरपूर ठिकाणी लागले, वेगवेगळे मच्छी आहे. जिकडे तिकडे बघू लिलावच आहे.
आणि इतर मच्छी पण विकणारे आहेत. आता हे बघा इकडे एक हे जिजू खातात हा, स्वप्नील जिजू हे नाही खात का? ओके हे बघूया आपण अजून काय काय व्हरायटीज दिसतात आपल्याला फिशचे. ते फ्रेश फ्रेश आहेत एकदम. हा तेवढाच रेट आहे. हा मम्मी स्टिंगरे, इसको बोलते हैं स्टिंगरे. माशांसारखे ही लोक पण टाक लावून आहेत. हा वाट बघतोय मच्छी एखादी मिळाली खटाकन हमला करायला. तर लिलावाच्या नंतर इकडे अजून खूप साऱ्या मच्छी विकतात. त्यामुळे जरी लिलाव संपला असेल तरी तुम्ही येऊ शकता. आणि खूप ताजी मच्छी आहे यार. जबरदस्त फ्रेश वाटतात ना फिश. हात लावलं ना खूप डेलिकेट एकदम. हो हां ही वाली सुकी सुरमई आहे. सुकी सुरमई जिला उघडून सुकवलंय उन्हामध्ये. आणि या मावशी मस्त सजवून बसलेलं सगळं त्यांचं जबरदस्त. मगाशी मी सुरमई दाखवत होतो सुकलेली. ती ॲक्च्युली मध्ये कशी दिसते बघा. जी होती ना ती उलटी ठेवलेली होती. आयडियली अशी असते, ही उलटी आहे. तर लेडीज लोक इकडे बेस्ट डील क्रॅक करायचा प्रयत्न करतायत. माहीत नाही डील आम्हाला मिळते का आम्हीच गणतोय. याच्यावर आहे काहीतरी डील क्रॅक झाले. मला माहित नाही. या लेडीज लोकांनीच डील क्रॅक केलेली आहे. आमचा हिरो काय पोज आहे. हो खोकला आलाय त्याला. तुम्ही जर का मुंबईला किंवा पुण्याला किंवा इतर कुठेही जर का मच्छी इकडनं घ्यायची इच्छा असेल फ्रेश, तर ती पण सोय आहे इकडे. थर्माकोलचे बॉक्सेस मिळतात. ह्यात बऱ्यापैकी जवळजवळ 8-10 तासासाठी तरी मिनिमम मच्छी फ्रेश राहते. जरासा बर्फ टाकायचा आणि घेऊन जायची मच्छी. फुल फ्रेश राहते, फुल फ्रेश. आणि सतीशने झेंडा काढलेला आहे. अशा तऱ्हेने सतीश साहेबांनी झेंडा काढलाय मस्त सुरमईचा. 7 किलो सुरमई डायरेक्ट तोंडात टाक. आणि अशा तऱ्हेने आमच्या दादूसने अजून एक मासा पकडलेला आहे वर्ल्ड कप ट्रॉफी सारखा. आणि अजून एक मासा पकड. अजून एक खालचा पण. दोन्ही पकडली आहे याने. हा आणि बायको बघते एकदम. ए हा बघा मावशी. हा पकडतो हा. इकडे जर का तुम्हाला जेवण बनवून घ्यायचं असेल, ताजी मच्छी इकडनंच घ्यायची, साफ करून घ्यायची आणि डायरेक्ट बनवायची पण. तर त्याची पण सोय आहे. तर मावशी इकडे मच्छी साफ करतात. मस्त साफ करतात. आणि काय काय मावशी आहेत जे विचारतात पण तुम्हाला कोकणी पद्धतीने वगैरे जेवण बनवता येईल, म्हणजे जेवण बनवून दिलं जाईल. फ्राय असो, रस्सा असो, तर ती पण सोय आहे. जर का तुम्ही आलात, तुम्हाला बनवायला नाही जमत असेल तरी बनवू शकता, म्हणजे बनवून घेऊ शकता. आमच्या 2 कोलबी आहे, 2 सुरमई घेतलेले आहेत. मावशी कटिंग करणार आहेत. भारी एकदम फ्रेश, एकदम फुल फ्रेश. मावशी घोळ मिळतो का इकडे? नाही भेटत.
आमची मच्छी कटिंग चाललेली आहे. 2 सुरमई घेतलेल्या आहेत ना त्या. मोह काय आवरत नाही आहे आमचा. आणि आम्ही परत बांगडे पण घ्यायला लागलोय आता. तर तिकडे बांगडे लांबूनच मी रेकॉर्ड करतोय जरा. मम्मी, आत्या, काका सगळे एकदम बघतायत. त्यांना आवडीचा तो दृश्य असतो मच्छी साफ करणं. अशा तऱ्हेनं आम्ही आज 3 प्रकारचे मासे घेतलेले आहेत. ते म्हणजे बांगडे, कोलंबी आणि सुरमई. प्रत्येकजण एक एक पिशवी घेऊन चाललो आहे. काकांकडे आहे, मम्मीकडे आहे. आता ह्याच्या पुढचा प्लॅन काय आहे ते मला माहीत नाही. एकतर आम्ही बीचवर जाऊ आंघोळ करायला. जरासा गारवा जाणवते, अजून काही गारवा जाणवत नाही आहे. चिपळूणमध्ये जी थंडी होती चिपळूणमध्ये जी थंडी होती ती इकडे बिलकुल जाणवत नाही आहे. कारण हे समुद्राच्या जवळ आहे ना त्यामुळे. पण क्लायमेट प्लीसेंट आहे, असं काही घाम नाही आहे, काय नाही, एकदम मस्त चिल. रात्री नुसतं मी माणसाला सांगतोय मच्छी एवढी घेतली आपण, नुसती मच्छी खायची, फ्राय खायची, रस्त्याची खायची, भातबीत काहीच खायचं नाही. पोटामध्ये फक्त मच्छी गेली पाहिजे, सकाळी यायला पाहिजे. वरदने लोटांगण घातले, जेवायला द्या बाबा एकदाचा. हा नुसतं स्वतःच मच्छी बिच्छी घेत बसलेत सगळी माणसं. आता जेवल्याशिवाय जाणार नाही मी. पाणी पण बिचारा तसंच पितोय. आम्ही आलेलो आहे डिनर खायला. आणि डिनर आम्ही जी मच्छी घेतलेली ती सगळी एका अशाच हॉटेलमध्ये बनवायला दिलेली आहे. तर सगळ्यांची ताटं सध्या मांडलेली आहेत आणि सगळे वाट बघतायत गरमागरम मच्छीची. आणि आणि आई आणि आजोबा दोघं मिळून वरदच्या जेवणाची सोय करतायत. त्याच्यासाठी खिचडी बनते. आणि वरदराव इकडे ढाराडूर झालेले आहेत. आणि आलेली आमची मच्छी. आणि सगळे वाट बघतायत. माझ्या ताटात सध्या काही नाहीये. हा आहे गरमागरम कोलबीचा रस्सा. हा वाफ बघ असली येते. वा, चला ताट सजवा, माझं ताट सजवा. आले 2 बांगडे द्या इकडे. आणि हा आलाय अजून एक डिश. एक नंबर तुझी कंबर एकच घ्या मस्त बांगडा ओढून. माझा रस्ताच नाही ओतलास तू नेमका. मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. तिला कोलंबी आणणार आहे. नको एवढ्यात. एक नंबर. तर अशा प्रकारे आपली थाळी आहे. सुरमई, बांगडा आणि कोलबी आणि भाकरीचा एक चकोर आणि चपाती. चला सुरुवात करूया. आज काहीही झाल्यास समुद्रावर आंघोळ करायचीच. एक तर 10:30चं चेकआउट आहे, त्यामुळे आम्ही 7 वाजताच पोचलो. पण एवढी थंडी वाजत होती ना. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे दुसरा दिवस आणि आम्ही आलो आंघोळ करायला. खूप थंड होतं सकाळ. थंडी करायची इच्छा नव्हती, पण आता ऊन आलेलं आहे त्यामुळे पाणी जरा गार व्हायला लागले. आमची धमाल चाललेली आहे फुल. अजून खूप काही असणार आहे आजच्या दिवसात. तर नक्की ब्लॉग पूर्ण बघा. पाण्यामध्ये जायच्या आधी आम्ही थोडंसं वॉर्मअप करत होतो, म्हणजे फुटबॉल खेळणं किंवा इतर काही ॲक्टिव्हिटीज चालू होत्या. लहान बाळ असल्यामुळे आम्ही जास्त काही आयटनरीज ठेवल्या नव्हत्या. आणि शॉर्ट व्हिडिओजसाठी 1-2 रील्स देखील काढले. जसजसा सूर्य वर यायला लागला थोडंसं पाणी आंघोळ करण्यालायक झालं आणि आम्ही सगळे गेलो आतमध्ये. खूप टाईम नंतर मजा करत होतो. एक्साइटेड झालेला ना अनुज. आता सगळेजण गेलेत मस्त बीच मध्ये डुबक्या मारायला. मी आणि वरद इथे बाहेर उभे आहोत. हो ना वरद, आपण बाहेर उभेत ना.
सगळेजण मस्त पाण्यात भिजणार आहेत आता भरपूर दिवसांनी. गुड मॉर्निंग. तर आम्ही सगळे फ्रेश झालेलो आहे. माझ्या केसांकडे प्लीज बघू नका आज, कारण मी तेल नाही लावलं त्यामुळे पूर्ण सफेद झालेले आहेत. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आमचा नाश्ता आलेला आहे, आंबोळी आणि घावणे. तर ह्या सगळ्या आंबोळ्या आहेत. हॅलो सगळ्यांना. काका फुल ॲक्टिव्ह मेंबर आहेत आपल्या. तुम्ही बीचवर बघितलेच असेल काकांची मस्ती. थँक्यू. हसतात माझ्या ब्लॉगिंगला. पप्पा कसं आहे? पप्पांनी उपमा घेतला एक वेगळा. हे बघा हिचे शॉर्ट्स सुरू झालेले आहेत. इंस्टाग्रामर आहे. शी इज इंस्टाग्रामर. आय एम युट्यूबर. काकांनी सगळ्यात वेगळं मागवलं घावणा. का? कारण काकांची स्कीम आहे. आत्यांच्या समोरच बसलेले आहेत. आत्यांना जबरदस्ती त्यांनी आंबोळी घ्यायला सांगितली, कारण त्यांना एक आंबोळी आणि एक घावणा असं खायचं होतं ना काका, माहिती आहे. आजच्या दिवसात आम्ही कडेवरचं गणपती आणि 1-2 स्पॉट्स ठरवले होते. सगळे होतील का माहीत नाही. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आम्ही आलो आहोत मुरुड बीचवर. शेवटचा पॉईंट. आम्ही आलो आहोत सनसेट एन्जॉय करायला. तर इकडनं जरा सनसेट एन्जॉय करणार, थोडं हलकं फुलकं काहीतरी चहा पाणी वगैरे घेणं आणि मग डायरेक्ट चिपळूण. हा बघा कॅमल दाखवतो दादा. हां कॅमल तर ढुंगण दिसतं एकदम. कॅमल कुठे चालतो? वाळवंटात नव्हे, समुद्रकिनारी. अशा तऱ्हेने आपली गाडी आलेली आहे. एक नंबर पहिले आलेली आहे शर्यतीत. हा बैलगाडा